नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। कात्रज घाटात रंगकामाच्या ठेकेदारानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ठेकेदाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एका बांधकाम व्यावसायिकाविरोधात भारतीय विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। चंदर मोहिते असे ठेकेदाराचे नाव आहे। मोहिते यांची पत्नी शकुंतला यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार बांधकाम व्यावसायिक संतोष चोरगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मोहिते आणि आरोपी चोरगे परस्पराच्या ओळखीचे होते। चोरगे यांनी 3 गृहप्रकल्पात रंगकामाचं काम दिलं होतं। त्या बदल्यात एक सदनिका 10.5 लाख रुपये देण्याचं मान्य केलं होतं। मोहिते यांनी परिचितांकडून हातउसने पैसे घेऊन 3 गृहप्रकल्पाचं रंगकाम पूर्ण केलं। मोहिते यांनी रंगकामाचे पैसे मागितले तेव्हा चोरगे यांना जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच फसवणूक केली। यामुळे 9 ऑगस्ट रोजी मध्यरात्री कात्रज घाटातील अन्विषा लॉज मागील झाडाला गळफास घेऊन मोहिते यांनी आत्महत्या केली आहे, असं फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आवारे तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।